नमस्कार शेतकरी परिवार, मी केतन माशाळकर आपला स्वागत करतो माशाळकर ऑनियन हे युट्यूब चॅनलमध्ये. तर आज दिनांक 7 डिसेंबर आणि पहिल्यांदा ज्याही शेतकऱ्यांना माल विक्री करायचा आहे तुम्ही मला संपर्क करू शकता. आम्ही तुमच्या मालाचे चांगले निलाव करून तुम्हाला रोकपट्टी देऊ. और जो भी व्यापारी को दुबई, श्रीलंका और बांग्लादेश में ट्रेड करना है और मेरे से प्याज खरेदी करना है, आप मुझसे संपर्क कर सकते हो. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बांगलादेशचं निर्यातचं अपडेट काय आहे आणि खूप शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते मी मांडलेले आहेत. जसं निर्यात खरंच चालू झालेली आहे का, निर्यात म्हणजे किती क्वांटिटीमध्ये होणार आहे, काय तिथले बाजारभाव आहेत आणि कोणत्या व्यापारीनं हे आयपी परमिशन भेटलेलं आहे, ह्याचे मी सविस्तरपणे तुम्हाला व्हिडिओमध्ये उत्तर देणार आहे. तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा, कारण ही बातमी खूप महत्वाची आहे आणि ह्या बातमीमुळे जे पण शेतकऱ्यांजवळ जे जुना स्टॉक माल आहे ते बाजारभाव खूप डाऊन होते. तर आता त्यांना नियोजन कसं लावायचं काय नाही समजेल. तर शेअर करा त्यांच्यासोबत. आणि जे शेतकरी नवीन आहेत चॅनलवर तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आणि मी एक म्हणजे जी आता बातमी देणार आहे खूप म्हणजे सिक्रेट आहे किंवा गुपित आहे म्हणाचं, कारण कोणतंही असं मीडियामध्ये बाहेर येऊन कोणतेही आता व्हिडिओ जे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे, आमची कॉल रेकॉर्डिंग आहे हे दाखवणार आहे सरळ. हे एवढं मोठं रिस्क कोणीही घेत नाही, मी तुमच्यासाठी घेत आहे. तर तुम्ही मला सपोर्ट करा आणि तुम्ही सपोर्ट केला तरच मी इथून पुढं असेच ताकदीनं काम करेन. तर तुम्ही मला सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा. आणि आपले व्हिडिओ पाहण्यासाठी बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर तुम्हाला जे मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ फास्ट मिळेल. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जे बांगलादेशचं अपडेट आहे, तुम्ही माझे व्यापारी मित्र त्यांचं मी क्लिअर नाव सांगतो, काझी इस्लाम. कोण सांगत नाही, नाव सांगत नाही, नाव फोडत नाही, परत कॉल रेकॉर्डिंग कोण सांगत नसतंय. मी तुम्हाला क्लिअर कट, कारण मला माझे जेवढे पण लिंक आहेत माझे वैयक्तिक आहेत, मी दुसऱ्यांच्या कॉन्टॅक्ट मधनं कधीही काम करत नाही. माझं वैयक्तिक त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट आहे. तर जे पण बातमी आहे मला 100% त्यांच्यावर विश्वास आहे आणि जे त्यांनी सांगतात खूप दिवसापासून मी तुम्हाला अपडेट देत आहे. 3 महिना 4 महिना झालं मी तुम्हाला बांगलादेशचं तिथं काय खरी परिस्थिती आहे ते तुम्हाला सांगत आहे. मध्ये बांगलादेशचं जे निर्यात आहे हेली लँड पोर्टचं चालू झालं असं म्हणत होते, पण म्हणजे जे व्यापारी मित्र आहेत त्यांना चर्चा करून मी तुम्हाला ते पण सांगितलं की निर्यात ते झालेली खोटी आहे. आता त्यांच्याच काल मला बातमी आली आणि 2 दिवसापूर्वी पण मला त्यांनी सांगितले होते की काय तर गुड न्यूज येणार आहे. मी मीडियामध्ये सांगितलं नाही, युट्यूब चॅनलवर सांगितलं नाही, काल ही व्हिडिओ अपलोड केलो. पण मी जेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, जे पण शेतकरी आहेत तुमच्या विश्वासातले त्यांच्या समोर तुम्ही खोटं पडू नका आणि हे बातमी जेव्हा मीडियामध्ये येईल तेव्हाच सांगा असं त्यांनी मला कळवले. त्यामुळं मला हे जे निर्यातची गोष्ट होती हे 2 दिवसापूर्वीच मला त्यांनी सांगितले होते की गुड न्यूज भेटणार आहे. तर आता जे त्यांच्यासोबत मला माझा संवाद झालं कॉलवर, मी कॉल रेकॉर्डिंग पुढे टाकतो, ते तुम्ही पहिला ऐका. हेलो सेठ जी नमस्ते। सेठ जी नमस्ते। बोलिए, जो वही बिजी हो क्या आप? थोड़ा प्रॉब्लम हो जाएगा। बिजी हो क्या आप? नहीं 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 बिजी नहीं, हाँ। नेटवर्क भी प्रॉब्लम थोड़ा। ओके ओके ओके। हाँ? सेठ जी बिल्कुल बराबर भी हाँ वही, अभी थोड़े यहाँ के जो इंडिया के किसान है ना उनको थोड़े मतलब क्वेश्चन है, थोड़े प्रश्न है, आप उनके आंसर दो. तो ये जो बांग्लादेश का जो एक्सपोर्ट का न्यूज़ है, हाँ इम्पोर्ट एक्सपोर्ट का न्यूज़ है, वो 100% करेक्ट है क्या? करेक्ट है। 50 गाड़ी आईपी पर डे। हाँ हाँ बराबर 50 गाड़ी आएगा पर डे। ओके ओके, मतलब 100% करेक्ट है. और क्वांटिटी 50 गाड़ी पर डे का आएगा, डे 30 टन का पर लॉरी में 30 टन। ओके 30 टन, मतलब 1,500 टन डेली का इंपोर्ट होगा बांग्लादेश में इंडिया से. हाँ, बिल्कुल बिल्कुल। ओके ओके बराबर। और सेठ जी ये कितने दिन चलेगा? वो फरवरी तक चलेगा। फरवरी तक। फरवरी महीने भी प्याज तो मार्केट में बांग्लादेश से नया प्याज में तो मार्केट में तो नहीं आएगा। ओके, तो आएगा तो कच्ची प्याज आएगा, तो वो हाँ। प्याज में तो मार्केट में सपोर्ट नहीं दिएगा। फरवरी तक तो चलेगा। हाँ, इंडियन प्याज पिछले साल तो फरवरी साल तो रमजान मास भी पूरा चलेगा। ओके 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 हाँ
हाँ ओके ओके सेठ जी। और सेठ जी ये आईपी कौन से व्यापारी को मिलेगा कुछ मतलब आईसी है, हम वही बोलेगा, सुनो। हाँ अगस्त मास में जो जो अप्लाई भी करेगा ना, अगस्त मास, हाँ हाँ अगस्त मंथ, ओके ओके हाँ वो फर्स्ट टाइम भी अप्लाई भी जो करेगा सीरियल में, वो भी पाएगा। ओके ओके मतलब जो अगस्त में अप्लाई किया था आईपी के लिए उनको ही परमिशन मिलेगा, दूसरों कोई को नहीं मिलेगा। नहीं नहीं, नया परमिशन भी नहीं आएगा, वो सीरियल भी है परमिशन आएगा। ओके 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 सेठ जी चलेगा। और सेठ जी आप एक बार बंगाली में बताओ ना ये सब डिटेल। ওকে ওকে, আইপি এসেছে 50 গাড়ি করে প্রত্যেক দিন, গভর্নমেন্ট প্রত্যেক দিন করে 50 গাড়ির আইপি দেবে, এক গাড়িতে 30 টন করে। হুম, বাংলা মানে ইন্ডিয়ান এক গাড়িতে 30 টন করে পেঁয়াজ আসবে। আর আগামী ফেব্রুয়ারি মাস পর্যন্ত একটা ধারণা যে এই আইপি চালু থাকবে, কারণ ফেব্রুয়ারির আগে বাংলাদেশি পেঁয়াজ মার্কেটে সেভাবে উঠবে না। আর তার আগে উঠলে কাঁচা থাকবে, সেই মার্কেটে ওই পেঁয়াজ গুলো চলে না বাংলাদেশে। ফেব্রুয়ারি পরে যে মার্কেট পুরোপুরি বাংলাদেশের পেঁয়াজ খাওয়ার উপযোগী হয়। ठीक है सर। ओके ओके सेठ जी और बांग्लादेश में रेट क्या चल रहा है वहां पर अभी ऑनियन का? कल भी तो कल भी समबाजार भी रेट गया 150 हाँ। होलसेल कल। ओके ओके हाँ अभी इंपोर्ट हो जाएगा तो 70 80 90 100 के अंदर में है, चला आएगा रेट। हाँ 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 ओके 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 सेठ जी। जे बांगलादेशी व्यापारी आहेत म्हणजे त्यांच्यासोबत जे संवाद झाला माझं कॉल रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही ऐकलात, तर त्यांनी हिंदी आणि बांगलादेशी भाषामध्ये सांगितलेत. तर तुम्हाला मी मराठीमध्ये थोडक्यात सांगतो. तर जे आपले शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न होते, जसं निर्यात खरं होणार आहे का, आणि हे बातमी मला जसं मी सांगितलं मला 2 दिवसापूर्वीच माहिती होती. मी हे मीडियामध्ये आल्यानंतर सांगितलं, कारण खूप शेतकरी असं म्हणत होते नाही तुम्ही खोटी बातमी देत आहेत. मला माहिती होतं की त्यांनी 100% मला खरी बातमी देतात, तरी तुम्ही विश्वास बसत नव्हता तुम्हाला. आणि त्यांनी पण मला क्लिअर सांगितले की तुम्हाला ज्या टाइमला मीडियामध्ये येईल तेव्हाच हे गोष्टी सांगा. तर त्यांनी आता मला क्लिअरली सांगितले की हे बातमी 100% खरी आहे आणि निर्यात होणार आहे. भारतातला कांदा बांगलादेशमध्ये आता जाणार आहे आणि त्याचा परिणाम आता जे बाजारभाव आहे त्याच्यावर पण होईल. त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली, हे जे निर्यात आहे ते आता जे 7 डिसेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत चालू राहू शकतंय. आता हे अजून कन्फर्म नाही, ह्याने अंदाज सांगितलेले आहेत, कारण तिथलं जे मालाची क्वालिटी आहे हे व्यवस्थित नाही. त्यांनी जे माल आहे त्या नवीन माल बांगलादेशचं त्याच्या भरोश्यावर त्यांनी म्हणजे एवढं डेअरिंग करत होते, भारताला असं म्हणत होते आम्हाला तुमच्या कांद्याची गरज नाही, पण त्यांचा कांदा क्वालिटी नाही हे त्यांना कळालेलं आहे. त्यामुळे त्यांना शेवटी भारताच्या कांद्याची गरज पडली आणि त्यांनी आता आयपी जारी केलेले आहेत. अजून एक प्रश्न होता शेतकऱ्यांचं की किती क्वांटिटीमध्ये होणार आहे, तर दररोज 1,500 मेट्रिक टन कांदा भारतातनं बांगलादेशमध्ये जाणार आहे. आणि तुम्हाला सांगतो जे आयपी आहे ते कोणत्या व्यापाऱ्यांना भेटणार आहे हे पण प्रश्न होता त्यांचा, जे शेतकरी आहेत. तर जेही व्यापारी ऑगस्टमध्ये अप्लाय केले होते आयपी साठी त्यांनाच हे परमिशन भेटणार आहे. आणि तुम्हाला सांगतो ऑगस्टमध्ये आयपी सुरू होऊन परत बंद झालं इम्पोर्ट एक्सपोर्ट. तर त्याचं कारण सांगतो तुम्हाला, मध्ये जे आयपीला म्हणजे लिमिट होती 100 टन माल एका आयपीला लिमिट होती, ते त्यांनी 200 टन माल 300 टन माल असं आयात करून घेत होते. तर इलिगली मार्फत म्हणजे इलिगल मार्फत कांदा तस्करी मार्फत भारतातनं बांगलादेशमध्ये जास्त जात होता. त्याच्यामुळं बांगलादेशचे मार्केटमधले रेट वर खाली होत होते, मॅन्युप्युलेट होत होते. त्यामुळं त्यांनी अचानक आयपी बंद केले आणि आता त्यांनी कॉम्प्युटर लॉक्ड सिस्टम आणलेले आहेत. सगळं टेक्नॉलॉजीनं लॉक्ड सिस्टम आता आहे. फक्त 50 गाडी माल भारतातनं बांगलादेशमध्ये आल्यानंतर ऑटो लॉक सिस्टम चालू होईल आणि नंतर एकही गाडी आत येणार नाही असं त्यांनी सिस्टम लावलेले आहे. त्याच्यामुळे जे तस्करीचं किंवा इलिगल इम्पोर्ट एक्सपोर्टचं हे काम होतं हे थांबेल आणि लिगली सर्व गोष्टी चालू होतील. ह्याचं बाजारभावावर खूप परिणाम पडत आहे आणि तस्करी न झालेली तेच बरी, कारण शेतकऱ्यांचाही भारतातल्या व बांगलादेशच्या शेतकऱ्यांचा खूप मोठं नुकसान होत आहे. तिथले बाजारभाव तुम्हाला सांगतो, तिथला बाजारभाव सध्या 140 टाका ते
160-170 टाकापर्यंत तिथले बाजारभाव पोहोचलेले आहेत. त्यामुळं बांगलादेश सरकारनं हे निर्णय घेतलेला आहे आयपीचं. खूप दिवसापासून ही बातमी देत आहे. बांगलादेशचे जे व्यापारी आहेत त्यांनी पण मला सांगत होते की काय तुम्ही रागाला जाऊ नका, टेन्शन घेऊ नका, आयपी भेटणार आहे. मी मध्ये जरा हातात झालो होतो की असं बातमी देत आहे, तुमचं मला सपोर्ट भेटत नव्हतं, पण आता आयपी भेटलेला आहे तर तुमचं मला मी रिस्क घेऊन तुम्हाला हे बातमी देत आहे तर तुम्ही मला सपोर्ट करा, हे मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. तुम्हाला सांगतो फक्त एक दिवस झालं काल ही बातमी आली आणि आजच्या दिवसाला तुम्हाला सांगतो पुणे मार्केट, पुण्याचं जुन्नर मार्केट चालू आहे. पण जे बाजारभाव 13 ते 15 रुपये सरासरी चालत होते तर आजच्या दिवसाला हायेस्ट बाजारभाव सरासरी म्हणलं तरी 18 रुपये ते 20 रुपये हायेस्ट बाजारभाव, तिथलं 20 रुपये 50 पैसे असं बाजारभाव तिथं जुन्नर मार्केटला गेलेला आहे. तिथं 4 रुपये बाजारभाव तेज झालेले आहेत. चेन्नईचं मार्केट ही 3 रुपये 3.5 रुपये बाजारभाव तेज झालेले आहेत. तुम्ही बाजारभाव मध्ये तेजी आताच पाहू शकता. जे सोलापूरचा बाजारभाव आहे उद्याचं, आज तर रविवार दिवस, आज तर सुट्टी आहे, उद्याचं तुम्हाला बाजारभाव काय आहे आणि कसं होईल, कुठल्या मार्केट कसं राहील आणि कुठल्या मालाला मागणी राहील, मी हे तुम्हाला इन डिटेल सर्व बातमी शनिवारीच्या दिवशी किंवा रविवारीच्या दिवशी मी त्यांचा टाइम मागतो आणि त्यांना वाटलं तर लाईव्ह वर मी जसं पहिलं लाईव्ह केलतो तसं मी लाईव्ह करेन. तर आता एवढंच अपडेट होतं आणि खूप मोठी खुशखबरी आहे सर्व शेतकऱ्यांसाठी, माझ्यासाठी ही खूप मोठी खुशखबरी आहे. मी 4 महिन्यापासून ही अपडेट देत आहे. आजच्या दिवसाला कुठं तर जाऊन हे खरं ठरलेलं आहे तर मला खूप आनंद होता हे सांगायला तुम्हाला. तर तुम्ही सपोर्ट करा. असंच सोलापूर बाजार येथील व इतर देशातील अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनलाईन ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.